हितभाषी लोकप्रिय अशा आमदार सन्माननीय सुभाताई गायकवाड, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेविका मनीषाताई गायकवाड, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सेनानी आपल्या परिसरातील भारतीय पदाधिकारी उपस्थित नागरिक, त्याचप्रमाणे सम्राट हायस्कूल के विद्यार्थी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, की आज 26 जानेवारी आपल्या स्वतंत्र भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्याने भारत देश घडवला. खरं बघता 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्या 150 वर्षाची गुलामगिरी नष्ट करून मित्रांनो आपण कुठेतरी या भारताचा एक संघ, एक ध्येय, एक मताने आपण सर्व एकत्रित आलो पाहिजे. राष्ट्रघटना ही होणं गरजेचं होतं आणि म्हणूनच या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली. म्हणूनच भारत माता की 1950 पासून या ठिकाणी आपल्या देशाला 26 जानेवारी 1950 पासून आजचा दिवस या ठिकाणी मित्रांनो आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मी सर्वप्रथम तर हा देश खरोखर सुजलाम सुफलाम होण्यासाठी भारत माता की प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला आपणास विनंती करते की तुमच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करावे. कौतुक करायचं आहे. मी आजच्या या शुभदिनी सन्माननीय तरे मॅडम या सुद्धा उपस्थित ब्रह्माकुमारीच्या उपस्थित आहे. मी सर्वांच्या वतीने सन्माननीय सुभाताई यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या एक साथ चला भारत माता की, भारत माता की वंदे. एक साथ राष्ट्रध्वज को सब लेंगे, सम्मिलित दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. शुरू कर.
राजगीत सुरू करणे सुरू कर. एक साथ वेश आपल्या संचलनातून राष्ट्रध्वजाला सलामी देत आहे. आपली सुरुवात झाली की 77 वर्ष बघता पुढील काळ या सर्व नागरिकांनी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे. मॅडमने सर्वांना शुभेच्छेवर 2 शब्द व्यक्त करावेत असे मी सर्वांतर्फे विनंती करतो. उपस्थित आमदार सुलभाताई गायकवाड, नवनिर्वाचित नगरसेविका मनीषाताई गायकवाड, इंदिराताई तरे, हेमलताताई पावशे, त्याचबरोबर अभिमन्यू शेठ गायकवाड, दत्ता शेठ गायकवाड, आमचे सर्व शिर्के सर आणि त्यांच्यासोबतचे सहकारी, आमच्या वंदनाताई मोरे, यशोदा माळी, आमच्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना, खरं म्हणजे आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आज आपण या देशामध्ये स्वातंत्र्य उपभोगतोय. परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि ते या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही 77 वर्षापूर्वी म्हणजे 1950 रोजी 26 जानेवारी 1950 रोजी आजच्याच दिवशी आपण सर्वांनी आपल्यासाठी ती समर्पित करून आपण सर्वांनी ती स्वीकारली. तो आजचा दिवस आपल्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण असलेला दिवस आहे. या दिवशी आपल्याला जसं 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, परंतु हा देश प्रगतीपथावर जाण्यासाठी अखंडप्राय असलेल्या या देशामध्ये 7,500 अधिक जाती, शेकडो बोलीभाषा, समुद्रापासून तर हिमालयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं भौगोलिक रचना, वाळवंटापासून तर बर्फापर्यंत अशा सर्व प्रकारची प्रकृती आणि या सगळ्यामध्ये
सगळ्यांना एकत्र ठेवणारं संविधान आपल्याला राष्ट्रीय एकता शिकवतं आणि अशा आपल्या राष्ट्रीय एकतेने या सर्वांना सोबत घेऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे आपण वाटचाल करतो आणि निश्चितपणे 2047 पर्यंत आपण सर्वजण विकसित भारताचे नागरिक असणार आहोत आणि हे सर्व घडण्याची जी काही प्रक्रिया त्या प्रक्रियेचा आपण सर्वांनी भाग बनलं पाहिजे आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी या पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांचे जसे हक्क आणि अधिकार आपण संविधानाने मिळाले त्याप्रमाणे आपली जी कर्तव्य ती कर्तव्य पार पाडत या सगळ्याचा भाग आपण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने आपला वाटा हा त्यामध्ये उचलला पाहिजे आणि हीच खरं तर या संविधानाच्या दिवशी आपण घेतलेली शपथ असावी. आपल्या सर्वांना या संविधान दिनाच्या निमित्ताने आपलं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. भारत माता की वंदे वंदे. आज इथे आपण 77वा जो प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला आणि त्या निमित्ताने तुम्ही इथे सर्वजण जमलेले आहेत त्याबद्दल तुमचे मी आभार मानते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.